नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज चिखली. यावर्षी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाच्या प्रत्येक घटकाच्या पिनपॉइंट नोट्स देण्याचा माझा मानस आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा जर फायदा झाला तर त्याचा मला मनस्वी आनंद होईल. त्यामुळे माझा पाठवलेला हा व्हिडिओ पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करायला विसरू नका आणि मी पाठवलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा अशी तुमची अपेक्षा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक पाटील, विश्वास ज्युनियर कॉलेज चिखली. आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येतोय ॲप्रिसिएशन, पोएम नंबर 2.1, सॉन्ग ऑफ द ओपन रोड बाय वॉल्ट विटमन. विद्यार्थी मित्रांनो, ॲप्रिसिएशनचा प्रश्न हा तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. या वर्षीच्या नवीन सिलेबसमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये एकूण 8 कविता आहेत. या 8 कवितेपैकी कोणत्या तरी एका कवितेवरती ॲप्रिसिएशन तुम्हाला विचारलं जाईल आणि त्याच्यासाठी 4 गुण असतील. या ॲप्रिसिएशनसाठी प्रश्न कसा विचारला जातो ते आपण पाहूयात. With the help of following points, write a poetic appreciation of the poem Song of the Open Road. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सॉन्ग ऑफ द ओपन रोड या कवितेचं पोएटिक ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण लिहा. पहिला मुद्दा असतो अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. म्हणजेच या मुद्द्याअंतर्गत तुम्हाला त्या कवीविषयी, कवितेविषयी आणि शीर्षकाविषयी माहिती लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा असतो द थीम. या मुद्द्याअंतर्गत तुम्हाला त्या कवितेची असणारी मध्यवर्ती कल्पना लिहिणं अपेक्षित आहे. बऱ्याच वेळा कवितेमध्ये एक थीम असते, बऱ्याच वेळा कवितेमध्ये 2, 3 किंवा त्याहीपेक्षा जास्त थीम इन्क्लूड झालेल्या असतात. अशा वेळी तुम्हाला त्या कवितेमधून ज्या थीम भावलेल्या आहेत, जी मध्यवर्ती कल्पना समजलेली आहे, त्या मध्यवर्ती कल्पनेचा उल्लेख या मुद्द्यांतर्गत करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असतो पोएटिक स्टाईल. स्टाईल म्हणजे शैली. कविता कोणत्या शैलीमध्ये लिहिलेली आहे ते या ठिकाणी लिखाण करणं अपेक्षित आहे. म्हणजे कविता फ्री वर्समध्ये आहे, सॉनेट आहे, ओड आहे, नेमकी कोणत्या शैलीमध्ये कविता लिहिलेली आहे त्याचा उल्लेख तुम्हाला या मुद्द्यांतर्गत करणं अपेक्षित आहे. त्यानंतरचा चौथा मुद्दा जो आहे तो आहे लँग्वेज, पोएटिक डिव्हाइसेस युज्ड इन द पोएम. भाषेच्या अतिशय प्रभावी माध्यमातून कवी त्याच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि मग त्यानं त्या कवितेमध्ये कोणत्या प्रकारची भाषा वापरलेली आहे, ती भाषा कशी आहे याचा उल्लेख तुम्हाला इथं करणं गरजेचं आहे. भाषेला सुशोभित करण्यासाठी त्यानं बरेचसे पोएटिक डिव्हाइसेस सुद्धा वापरलेले असतात. त्या पोएटिक डिव्हाइसेसचा उल्लेख या मुद्द्याअंतर्गत करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पाचवा मुद्दा असतो स्पेशल फीचर्स. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य.
या कवितेमध्ये तुम्हाला आणखी काही खास वैशिष्ट्ये सापडलेली असतील तर त्यांचा उल्लेख तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे. वेगवेगळे फिगर ऑफ स्पीच कसे कसे वापरलेले आहे त्याचा उल्लेख तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे मेसेज, व्हॅल्यू, मोरल्स इन द पोएम. या कवितेच्या माध्यमातून एखादा संदेश, मोरल, व्हॅल्यू काय सांगणं अपेक्षित आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. बऱ्याच वेळा काही कविता ह्या फक्त मनोरंजनासाठी असतात, त्याच्यामधून कोणताही संदेश सांगितलेला नसतो. अशा वेळी हा मुद्दा लिहिणं अपेक्षित नाही. पण जर एखाद्या कवितेतून एखादा महत्त्वाचा संदेश वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं, समाजापर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट जर कवीचा असेल तर तो मेसेज किंवा तो संदेश तुम्हाला या मुद्द्यांतर्गत लिहिणं अपेक्षित आहे. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे 7वा मुद्दा या ॲप्रिसिएशनमध्ये असतो युअर ओपिनियन अबाउट द पोएम. या कवितेविषयी तुमचं एक वाचक म्हणून काय मत बनलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे अशा पद्धतीने या मुद्द्यांच्या अंतर्गत तुम्हाला दिलेल्या कवितेचं रसग्रहण म्हणजेच ॲप्रिसिएशन करायला सांगितलेलं असतं. आता हे ॲप्रिसिएशन करत असताना साधारणतः 4 मार्काचा प्रश्न आहे, म्हणजेच साधारणतः 120 शब्दांमध्ये उत्तर अपेक्षित आहे. त्यामुळं मोजक्याच परंतु प्रभावी शब्दांमध्ये तुम्हाला ॲप्रिसिएशन करता आलं पाहिजे. ते कसं करायचं याचं एक उदाहरण खातर आपण याचा उल्लेख या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर करतोय. तो पहा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचं चांगलं ॲप्रिसिएशन करता येईल. पहिला मुद्दा आहे अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल. द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड इज रिटन बाय वॉल्ट व्हिटमन. ही कविता वॉल्ट व्हिटमन या कवींनी लिहिलेली आहे. इट इज टेकन फ्रॉम हिज अ कलेक्शन ऑफ अ पोएट्री द लीव्ज ऑफ ग्रास. लीव्ज ऑफ ग्रास नावाचा त्यांचा एक अत्यंत गाजलेला काव्यसंग्रह आहे. त्या काव्यसंग्रहामधून ही कविता घेण्यात आलेली आहे. इट इज अ नॅरेटिव्ह पोएम. नॅरेटिव्ह म्हणजे कथनात्मक. ही एक कथनात्मक स्वरूपाची कविता आहे. वॉल्ट व्हिटमन वॉज अ अमेरिकन पोएट, एसेइस्ट अँड जर्नलिस्ट. वॉल्ट व्हिटमन हे अमेरिकन कवी होते, त्याचबरोबर ते एक एसेइस्ट म्हणजे उतारा किंवा निबंध लिखाण करणारे लेखक होते आणि त्याचबरोबर ते जर्नलिस्ट म्हणजे पत्रकार होते. इट इज ऑफन कॉल्ड ॲज अ फादर ऑफ अ फ्री वर्स. ही इज ऑफन कॉल्ड ॲज अ फादर ऑफ अ फ्री वर्स. त्यांना फ्री वर्स नावाची जी कविता आहे त्या प्रकाराच्या कवितेचं जनक म्हणून सुद्धा त्यांना संबोधलं जातं. The title symbolizes freedom, joy of a free life and opportunity. या कवितेच्या शीर्षकामधून काही सिम्बॉलिझम आपल्याला बघायला मिळतं, प्रतीक आपल्याला बघायला मिळतात. ती प्रतीक म्हणजे स्वातंत्र्य, मुक्त जीवनाचा आनंद आणि त्याचबरोबर संधी, ही प्रतीक आपल्याला या शीर्षकामधून बघायला मिळतात. यानंतरचा दुसरा मुद्दा आहे द थीम. कवितेमध्ये असणारी मध्यवर्ती कल्पना. फ्रीडम, जॉय अँड ऑप्टिमिझम आर द मेजर थीम्स ऑफ द पोएम. या कवितेमधून स्वातंत्र्य, आनंद आणि आशावादी दृष्टिकोन ह्या अत्यंत महत्त्वाच्या मध्यवर्ती कल्पना सांगण्यात आलेल्या आहेत. द पोएट एनकरेजेस रीडर टू बी ट्रू टू हिमसेल्फ अँड टू लिव्ह अ फ्री लाईफ. कवी
वाचकाला आपल्या स्वतःच्या बद्दल एकनिष्ठ आणि खरं वागण्यासाठी प्रेरित करतो आणि त्याचबरोबर मुक्त असं जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करतो. Although there are many obligations, responsibilities, troubles, and obstacles, he teaches everyone to live their dreams. जरी आपणासमोर जीवन जगत असताना बऱ्याचशाच जबाबदारी असल्या, अडचणी असल्या, अडथळे असले, तरी सुद्धा आपण आपली स्वप्न अतिशय आनंदामध्ये जगायला पाहिजेत असं या कवितेमध्ये कवीनं सांगितलेलं आहे. यानंतरचा मुद्दा आहे पोएटिक स्टाईल. ही कविता कोणत्या शैलीमध्ये लिहिलेली आहे? The poem is written in a free verse. It doesn't have any strict pattern, rhyme or meter. ही कविता जी आहे ती मुक्त छंदामध्ये लिहिली गेलेली आहे आणि त्यामुळं या कवितेमध्ये स्ट्रिक्ट पॅटर्न नाहीये किंवा यमक नाहीये. मीटर म्हणजे वृत्त. या कवितेमध्ये कोणतंही वृत्त नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतरचा चौथा मुद्दा जो आहे, द लँग्वेज पोएटिक डिव्हाइसेस युज्ड इन द पोएम. या कवितेमध्ये भाषा कशी वापरलेली आहे बघा. द लँग्वेज युज्ड इन द पोएम इज व्हेरी सिम्पल. अतिशय साधी भाषा वापरलेली आहे. The poet has used many poetic devices to increase the beauty of the poem. त्याच्या कवितेचं सौंदर्य वाढवण्यासाठी कवीनं अनेक पोएटिक डिव्हाइसेस वापरलेले आहेत. पोएट हॅज युज्ड डिफरंट फिगर ऑफ स्पीच. त्याचबरोबर कवीनं बरेचसे भाषेचे अलंकार वापरलेले आहेत. They are alliteration, repetition, paradox, tautology, inversion, etc. म्हणजे हे काही फिगर ऑफ स्पीच जे आहेत ते या ठिकाणी कवीनं या कवितेमध्ये वापरलेले आहेत. मग त्याच्यामध्ये अनुप्रास अलंकार आहे, पुनरावृत्ती अलंकार आहे, पॅराडॉक्स, टॅटोलॉजी, इन्व्हर्शन ह्या फिगर ऑफ स्पीचचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर या कवितेच्या शीर्षकामध्ये पर्सोनिफिकेशन आणि मेटाफर हे दोन फिगर ऑफ स्पीच वापरलेले आहेत. यानंतरचा मुद्दा आहे स्पेशल फीचर्स. द पोएम इज रिटन इन अ सिम्पल अँड इफेक्टिव्ह लँग्वेज. ही कविता जी आहे ती साध्या परंतु प्रभावी भाषेमध्ये लिहिली गेलेली आहे. इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड. समजण्यासाठी अतिशय साधी आणि सोपी आहे. इट क्रिएट्स अन इम्पॅक्ट ऑन रीडर. वाचकावरती एक वेगळाच प्रभाव निर्माण करते. इट इज रिटन इन अ फर्स्ट पर्सन नरेशन. प्रथम पुरुषी कथनामध्ये ही कविता लिहिली गेलेली आहे. कवितेमध्ये आय हा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याच्यावरून आपल्या ते लक्षात येतं सहजपणे. पोएट हॅज युज्ड अ पॅरेंथेसिस टू सेपरेट हिमसेल्फ फ्रॉम वर्ल्डली नीड्स. पॅरेंथेसिस अपसरण चिन्ह किंवा कंस. कवितेच्या मध्ये शेवटचा जो स्ट्रांजा आहे तो कंसामध्ये दिलेला आहे किंवा अपसरण चिन्हामध्ये दिलेला आहे बघा. याच्यामध्ये कवीचं काय वैशिष्ट्य आहे, त्याने ते कंसामध्ये लिहिलेला शेवटचा पॅराग्राफ पॅरेंथेसिस निर्माण करतो आणि त्याला जगाच्या असणाऱ्या विविध गरजांपेक्षा आपण वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी म्हणून तो शेवटचा पॅराग्राफ त्यानं कंसामध्ये लिहिलेला आहे.
As it is written in a free verse, it doesn't have any rhyme scheme or meter. कविता ही मुक्त छंदामध्ये असल्यामुळं त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची राईम स्कीम, यमकाची स्कीम नाहीये किंवा वृत्त नाहीये. He also uses imagery effectively. इमॅजरी अतिशय प्रभावीपणे या कवितेमध्ये वापरलेली आहे. सच ॲज कॉन्स्टेलेशन अँड ब्राऊन रोड. कॉन्स्टेलेशन आणि ब्राऊन रोड ही त्याची उदाहरणं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहेत. यानंतरचा मुद्दा आहे मेसेज, मोरल व्हॅल्यूज इन द पोएम. या कवितेमधून काय संदेश मिळाला? द पोएम टीचर्स अस दॅट वी शुड बी ऑप्टिमिस्टिक अँड हॅपी. कवी आपल्याला असं शिकवतो की आपण नेहमी आशावादी असायला पाहिजे आणि आनंदी असायला पाहिजे. इट मोटिवेट्स अँड एनकरेजेस टू एन्जॉय फ्रीडम, नेचर अँड ट्रॅव्हलिंग. ही कविता आपल्याला प्रोत्साहित करते आपण स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी, आजूबाजूला असणारा निसर्ग अनुभवण्यासाठी, त्याचबरोबर हे जीवन जगत असताना जो आपला प्रवास चालू आहे तो प्रवास सुद्धा अतिशय आनंदानं एन्जॉय करण्यासाठी ही कविता आपल्याला प्रेरित करते. यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे युअर ओपिनियन अबाउट दी पोएम. 7वा मुद्दा. I think that the poem seems to cover many important aspects of life. मला असं वाटतं की ही कविता जीवनाचे विविध महत्वाची अंग आहेत त्या सर्वांना स्पर्श करते. Though it is written in 1855, it is very much applicable today. कविता कधी लिहिलेली आहे त्याचा कालखंड बघा, 1855 मध्ये कविता लिहिलेली आहे. परंतु 1855 या वर्षी कविता जरी लिहिली गेलेली असली तरी त्यावेळी कवीनं मांडलेले विचार आजच्या जीवनामध्ये सुद्धा तंतोतंत लागू पडतात असं मला वाटतं. म्हणजे हे आपलं स्वतःचं मत आपण त्या कवितेच्या विषयी मांडलेलं आहे. अशा पद्धतीनं या मुद्द्यांच्या अंतर्गत या कवितेचं असणारं ॲप्रिसिएशन आपण या ठिकाणी मांडलं. याचा अभ्यास करा, लिखाणाचा सराव करा, जेणेकरून परीक्षेमध्ये ॲप्रिसिएशनचा प्रश्न तुम्हाला चांगल्या पद्धतीनं लिहिता येईल. धन्यवाद. ऑल द बेस्ट टू all the students.